नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अनस्टॉपेबल उल्वेज सिरीजच्या 3 BHK रिसेल अँड ऑनगोईंगच्या रेट्समध्ये. रीलच्या एंडमध्ये मी सांगतो की तुम्ही 2 BHKच्या बजेटमध्ये 3 BHK कसे करू शकता. 3 BHK फ्लॅटच्या अगोदर मी 1 BHK आणि 2 BHKचे पण सिरीज बनवली आहे, ज्याच्यामध्ये मी कम्प्लिटली स्ट्रक्चर वाईज रेट सांगितले आहेत. जर तुम्ही 1 किंवा 2 BHK बघत असाल तर तुम्ही नक्की ती रील्स बघा. सेकंडरी 3 BHKचे फ्लॅट्स आहेत, हे उल्वेमध्ये भरपूर कमी प्रोजेक्ट्समध्ये प्लॅन केले आहेत किंवा बनवले होते. G+7 मध्ये जे 3 BHK आहेत 1.45 पासून तर 1.60 CR पर्यंत आहेत. G+12 आणि 13च्या सिंगल टॉवरमध्ये ऑलमोस्ट 170 पासून तर 2 CR पर्यंत रेट आहे. आणि जर G+14 कॉम्प्लेक्स टॉवर आहे त्यामध्ये 225 2.25 करोड पासून तर 3.5 करोड प्लस मध्ये रेट आहेत. सायझेस, ॲम्युनिटीज, व्ह्यूज ह्या सर्व गोष्टींवरून रेट अजून वाढ. सध्या उल्वेमध्ये G+7 मध्ये 3 BHK मोस्टली प्लॅन होत नाही आहेत. फक्त जास्त राहून तुमचे G+12-13च्या सिंगल टॉवरमध्ये 3 BHK आहेत, जे 1.5 करोडपासून स्टार्ट होतात. आणि जर G+14चा विथ ऑल अम्युनिटीजचा टॉवर असेल तर त्याच्यामध्ये कॉस्टिंग अजून वाढत जाते. 15 ते 20 लाख रुपयापर्यंत कॉस्टिंग हायर साईड आहे. तर हे 3 BHKचे उल्वेमध्ये रेट आहेत. तुम्हाला ठीक आहे, ती लॉजिकल आहे. रेडी टू मूव्ह इन 2 BHK इज इक्वल टू अंडर कन्स्ट्रक्शन 3 BHK. खूप लोकांनी हे ट्रिक यूज करून त्यांचं 3 BHK घर प्लॅन केलं आहे. जर तुम्हाला पण इंटरेस्ट असेल तर तुम्ही मला कॉल करा आणि अशाच ट्रिक जाणून घेण्यासाठी आणि रिअल इस्टेटच्या आयडियासाठी मला फॉलो करा. लवकरच भेटू.